एक कोमल हृदयी अधिकारी. आजचा हा व्हिडिओ तसं पाहिलं तर सगळ्यांनी अनुकरण करण्यासारखा एक अतिशय मृदू कोमल हृदयी स्वभाव घेऊन जन्माला आलेली व्यक्ती त्यांच्यावरती आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आपल्या भारताचे त्यावेळचे राष्ट्रपती, दी ग्रेट सायंटिस्ट ऑफ आवर इंडिया. इस्रोचे अध्यक्ष होते ते. इस्रो ही एक आपली भारतीय संस्था आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तुम्हा सर्वांना माहिती आहे, 1962 डॉक्टर होमी भाभा यांनी याची स्थापना केली. आणि मग त्यानंतर देशाने जी प्रगती केली आहे ती आज एक नाही दोन नाही 54 लघुग्रह आपल्याकडं आहेत. आणि येत्या 5 वर्षात अजूनही 50-52 लघुग्रह आपण तयार करणार आहोत, अवकाशात सोडणार आहोत. ही खूप मोठी प्रगती आहे. आणि मग ह्याचं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं, देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं जे काही आपल्याला उपयोग होतात हे सुद्धा सर्वज्ञात आहे. APJ अब्दुल कलाम हे इस्रोचे अध्यक्ष असताना एक किस्सा घडला, जो तसा पाहिला तर खूप परिचित झालाय तो किस्सा. तथापि तो माझ्या चॅनलवरनं आपल्या मनापर्यंत पोचवावा हाच एक हेतू. आणि अक्षरशः अशा या APJ अब्दुल कलाम, दी देन प्रेसिडेंट ऑफ आवर इंडिया, त्यांच्या आठवणी कधीही या पृथ्वीवरून कमी होणार नाहीत. असंच व्यक्तिमत्व, असंच मी त्यांचं वर्णन करेन. काय अनुभव आला एका ज्युनियर सायंटिस्टला, त्याची ही एक छोटीशी कथा. त्यावेळेस बॅलिस्टिक मिसाईलचं जोरात काम चालू होतं. संशोधन प्लस बॅलिस्टिक मिसाईल्स तयार करणं आणि दिलेल्या वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करणं. अक्षरशः रात्रंदिवस हे सायंटिस्ट लोक रिसर्च करत असतात. आणि त्याच्यानंतर एखादा प्रॉडक्ट जेव्हा बाहेर पडतो त्याचा संपूर्ण देशाच्या सुरक्षेला उपयोग होतो. त्यामुळं त्यांचं डिव्होशन ऑलवेज सॅल्युटेबल. असाच त्या प्रोजेक्टमध्ये कधीही रजा न मिळता अखंडपणे कार्यरत असलेले सगळे सायंटिस्ट. आणि अशातच त्याच गावामध्ये एक सर्कस आली होती. आणि त्या सर्कसचा शेवटचा दिवस होता. एक ज्युनियर सायंटिस्ट घरी त्याच्या मुलांनी जवळपास 15 दिवस त्याच्या मागं भुणभुण चालू केली होती की बाबा आम्हाला सर्कस दाखवा. साहजिक आहे, लहान वय, आकर्षण असतं. आणि ह्या सायंटिस्टच्या हृदयातला बाप पण 15 दिवस बेचैनीत काढले. कामाला प्राधान्य, बाकीच्या गोष्टी नंतर. तथापि जेव्हा सर्कसचा शेवटचा दिवस, सकाळी मुलांनी खूप बुणबुण केली. कसे तरी हे कामावर आले आणि 2-3 तास काम केल्यावर आपल्या अधिकाऱ्याकडं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांकडं ते गेले आणि बोलले की सर, एक रिक्वेस्ट आहे, आज मला थोडं लवकर जावं लागेल घरी. कलाम सरांनी विचारलं, येस, एनी प्रॉब्लेम? लवकर कशाला? जायचं तर तुम्ही आत्ताही जाऊ शकता. तसंही काही नाही, काही खास काम असेल तर तुम्ही जाऊ शकता. दिलदार मनाचा हा अधिकारी, कारण त्याच्या मनात एकच भावना की आपल्याला जरी काही व्याप नसले तरी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या सायंटिस्ट लोकांना त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत, घरामध्ये काहीही घडू शकतं. रात्रंदिवस त्यांनी इथंच खपलं पाहिजे असं काही नाही आहे. त्यांनासुद्धा प्रायव्हेट लाईफ आहे. त्यांना कुटुंबाला वेळ द्यावाच लागेल. या सद्भावना मनात ठेवत अधिकारी पदावरती
विराजमान असलेले तसे पाहिले तर खूप कमी अधिकारी आजकाल तरी दिसतात. आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला आत्ताही जाऊ शकता अशी परवानगी दिल्यानंतर लगेच तरा घराकडे निघणारा तोही सायंटिस्ट तसा नव्हता. त्याने नम्रतेने सांगितलं की सर, तसं काही जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे. मला संध्याकाळच्या 5च्या शोला मुलांना सर्कसला घेऊन जायचं आहे आणि म्हणून मी 4 वाजता जाईन. एवढं त्यांनी ऐकलं आणि मग तो परत कामाला लागला. जसे जसे 4 वाजत गेले तसे अब्दुल कलाम सरच बेचैन की हा आपल्या केबिनमधून बाहेर पडला की नाही, ह्याच्या मुलांना सर्कस दाखवायला हा नेतोय की नाही. आणि असं करत त्यांनी राऊंड घेतली. तेव्हा त्यांना तोच ज्युनियर सायंटिस्ट ज्याने आज रजा मागितली होती, थोडं लवकर जाण्याची परवानगी मागितली होती, तो आपल्या कामामध्ये इतका मशगूल दिसला, त्याला समजलंही नाही की 4 वाजून गेलेले आहेत. आणि मग अब्दुल कलामांच्या हे लक्षात आलं की 4 वरनं काटा पुढं गेलाय. त्यांनी तात्काळ ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. तडक त्यांनी कार घेऊन या ज्युनियर सायंटिस्टचं क्वार्टरमधलं घर गाठलं, मुलांना घेतलं आणि ते सर्कसला गेले. हा सायंटिस्ट कामामध्ये इतका व्यग्र की त्याला संध्याकाळी 7 वाजता एकदम आठवण झाली, अरे आपल्याला जायचं होतं. आणि धडपडत तो उठला, घड्याळाकडे पाहिलं, 7, 7:15 वाजले. आता चला घरी गेले की आपण शिव्या खाणार आहोत, या तयारीतच तो बिचारा आपल्या क्वार्टरकडे निघाला. आणि घरी गेल्यावर वातावरण मस्त शांत. पाहिलं तर त्याने मिसेसला विचारलं, अगं मुलं नाही दिसत आहेत. मिसेस थक्क झाली. ती म्हणाली, अहो तुम्हीच तर तुमच्या त्या सरांना इकडे पाठवलं ना कार घेऊन की मुलांना सर्कस दाखवा म्हणून. ते आले होते 4:30ला, मुलांना घेऊन ते सर्कस बघायला गेले. मित्रांनो, अक्षरशः एखादा अधिकारी आपल्या ज्युनियरच्या या भावना ओळखतो आणि त्याची ही कौटुंबिक गरज, आणि तो जेव्हा मुलांना वेळ देऊ शकत नाही आहे, कामात मशगूल आहे, हे समजल्यावर त्याचा अधिकारी स्वतःची कार आपल्या ड्रायव्हरला सांगून घरी घेऊन जातो. त्या मुलांसोबत सर्कस एन्जॉय करतो. त्या मुलांबरोबर लहान मूल होऊन तो पण 2-2.5 तास सर्कस बघतो. अप्रूप वाटतं ना? आणि खरंच अप्रूप आहे. हा जो गुण आहे ना, हा कोमल हृदयी, मृदू स्वभाव, हा तसा पाहिलं तर हा देवाकडनं खूप कमी लोकांना मिळालेला असतो. त्यातून मग ज्यांना मिळतो त्यातील खूप कमी लोक तो जतन करू शकतात शेवटपर्यंत. कारण होतं काय की एखादा छोट्या पदावरचा माणूस नुसता पुढच्या दुसऱ्या मोठ्या पदावर गेला, अगदी लगतच्या, तरी त्याच्या डोक्यात हवा जात असते. हा मानवी स्वभाव आहे. त्याच्यामुळं अशी माणसं अगदी दुर्मिळ असतात. आणि हाच APJ अब्दुल कलामांचा गुण आज तुमच्या मनापर्यंत पोहोचवताना मलाही मनोमन आनंद होतोय. ह्या सायंटिस्टच्या मनाची हालत अशी काही झाली की त्याच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. आणि जेव्हा त्यांनी पत्नीला सांगितलं की अगं मी साहेबांकडे रजा मागितली होती आणि मी कामात इतका व्यग्र होऊन गेलो, ते पाहून ते स्वतः आलेत, मी पाठवलं नाही, मी अधिकाऱ्याला कसा घरी पाठवेन. आणि एखादा अधिकारी आपल्या मुलांसाठी एवढा वेळ काढतो, तो स्वतः त्यांना सर्कसला घेऊन जातो, हे सगळं ऐकल्यानंतर त्या सायंटिस्टच्या पत्नीच्या अश्रूंच्या धारा तर थांबतच नव्हत्या. आणि साहजिक आहे मित्रांनो, ही छोटीशी कहाणी पण खूप काही सांगून जाणारी. आपल्या एका राष्ट्रपती पदावर विराजमान होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अतिशय साधी राहणी, कुठलीही संपत्ती, कुठलीही जमीन जुमला, गाडी बंगला काहीही नाही. म्हणजे लालबहादूर शास्त्रींच्या नंतर अशा मोठ्या पदावरून बाजूला सरकलेली एक व्यक्ती. रादर APJ अब्दुल कलामांना त्या पदावर असतानाच मरण यावं, ही आपल्या देशाची शोकांतिका. पण नियतीच्या पुढं काही चालत नाही. माणूस जातो, पण त्याच्या अनंत आठवणी या इथं आपल्याला सुगंध देत राहतात. त्यातीलच ही एक आठवण. तुम्हाला कशी वाटली ही आठवण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, चला अशा काही छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला जर काही काही कण घेता आले तर आपण ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करूयात. सुनो सुना और अपनी ज़िंदगी को
कल से आज थोड़ा बेहतर बनाओ। इसी स्लोगन के साथ तो कविप्रावी शो या यूट्यूब चैनल गए 4 साल 4 महीने और कुछ दिनों से बिल्कुल जारी है और ये सफ़र बिल्कुल ऐसे ही जारी ही रहेगा।